ऋतुराज नानासाहेब वाघ यांना विनंती आहे की त्याने समोर येऊन या ठिकाणी भावना व्यक्त कराव्या. रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अखंड ही काया. जगदीश्वराची जोडली ज्याने ख्याती, जगदीश्वराची जोडली ज्याने ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती. आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलोय याचं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गावाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हतरावून टाकणारी गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली. अरे 4 वर्षाची चिमुकली बाळ, 4 वर्षाची ती चिमुकली, आणि त्या 4 वर्षाच्या चिमुकलीवरती अन्याय अत्याचार झाला. 4 वर्षाच्या चिमुकलीवरती अन्याय झाला. अरे अंगणात खेळत होती, आई आतमध्ये होती, आईला मुलीचा आवाज ऐकू येत होता, आईला वाटायचं मुलगी खेळते, खेळून द्या, आईला आनंद व्हायचा, आईला वाटायचं आपली मुलगी खेळत आहे, खेळू द्या. पण काही काळानंतर मुलीचा आवाज येणं बंद झाला. आई मुलीला बघण्यासाठी बाहेर आली, आणि आई मुलीला बघण्यासाठी बाहेर आल्याच्या नंतर मुलगी तिथे नव्हती. आई घाबरली, आई आरडाओरडा करायला लागली, आई मुलीला सगळीकडे शोधायला लागली, पण मुलगी काही सापडत नव्हती. संपूर्ण गाव गोळा झालं, गाव शोधायला लागलं, पण मुलगी सापडत नव्हती. आणि कोणीतरी पोलिसांना जाऊन कंप्लेंट केली होती. पोलीस प्रशासन तिथे आलं. पोलीस प्रशासनाने संपूर्ण जी माहिती घ्यायला सुरुवात केली. पोलीस प्रशासन सगळीकडे त्या मुलीला बघायला लागलं, पण ती मुलगी तिथे नव्हती. पण काही काळानंतर मुलगी सापडली, आणि त्या मुलीची अवस्था त्यांनी बघितली, आणि त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. अरे रक्त बंबाळ झालेली त्या मुलीची अवस्था होती, आणि आपल्या मुलीला या अवस्थेत बघून आई आरडाओरडा करायला लागली. आई मोठ्या मोठ्याने आरडायला लागली. आई म्हणायला लागली, अरे माझ्या मुलीची अवस्था कुणी केली? अरे 4 वर्षाच्या त्या मुलीवरती बलात्कार नावाची गोष्ट झाली. 4 वर्षाच्या मुलीवरती. अरे एकेकाळी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये परत स्त्रीकडे वाकड्या नजरेने जरी बघितलं तरी त्या नराधामाचे डोळे काढले जायचे. मग आज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतोय. अरे काय वाटलं असेल त्या मुलीच्या आईला? अरे काय वाटलं असेल त्या मुलीच्या आईला? त्या मुलीच्या आईने आपल्या मुलीची अवस्था बघितली. अरे ज्या आईने आपल्या मुलीला 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये वाढवलं, ज्या आईने आपल्या मुलीला 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये वाढवलं, आणि आपल्या मुलीची अशी अवस्था बघून काय वाटलं असेल त्या आईला? अरे काय वाटलं असेल त्या मुलीच्या बापाला, ज्या बापाने अरे काय